ऊन आणि तुषारांच्या त्या पडद्यामधून येणारी ती शूर मुलगी जणू एखाद्या राजकन्येसारखीच दिसत होती. आता लेलावालाची होडी नायगरा फॉल्सच्या अगदी कडेवर येऊन पोचली होती. आणि काय आश्चर्य, त्या धबधब्यात तिची होडी पडण्याआधीच हेनोने आपल्या मोठ्या हातांमध्ये अलगद ती होडी पकडली आणि लेलावालाला घेऊन तो फॉल्सच्या मागे असलेल्या आपल्या मोठ्या महालात गेला. हेनो तिला म्हणाला, लेलावाला, तू खूपच धाडसी मुलगी आहेस. आत्तापर्यंत मोठ्यांना पण जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस. सांग, मी तुझी काय मदत करू शकतो? लेलावालाने हेनोचे खूप आभार मानले आणि तिच्या गावातल्या लोकांना त्या दुष्ट सापापासून होणाऱ्या त्रासाची गोष्ट सांगितली. ती म्हणाली, कृपया आमची त्या सापापासून मुक्तता करा. आम्ही कायम तुमचे ऋणी राहू.